अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्टलसह एका आरोपीला अटक केली आहे। अंबरनाथ पश्चिमेला बंद पडलेल्या डीएमसी कंपनीजवळ सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। प्रथमेश उर्फ लकी सुधाकर लोंढे या 19 वर्षीय तरुणाला देशी बनावटीचा एक पिस्टल आणि 3 जिवंत कारतूससह अटक करण्यात आली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय चव्हाण यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। नमस्कार। आज रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे एक अग्निशस्त्र एका आरोपीसहित पकडण्यात आलेला आहे। त्यामध्ये आमचे डीबी पथकाचे पोलीस हवालदार संजय माणिक चव्हाण व सपोनी काजारी यांना या अनुषंगाने माहिती मिळालेली होती। या आरोपीच्या बाबतीत आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याच्यावर सापळा रचण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला रात्री माहिती मिळाली की सदरचा व्यक्ती हा शस्त्रासह बंद पडलेल्या डीएमसी कंपनीच्या इकडे येणार आहे आणि तिथून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला। एक गावठी पिस्टल तयार केलेला आहे आणि त्यासोबत 3 राऊंड आहेत, असा एक हा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडनं जप्त केलेला आहे। अंबरनाथ डिव्हिजनमध्ये आणि पूर्ण ठाणे शहर आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र आणि जे अंमली पदार्थ आहेत या अनुषंगानं कंटिन्युअसली कारवाया चालू आहेत। अशा प्रकारच्या माहिती मिळाली की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे सर, त्याचबरोबर आमचे जॉईंट सीपी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग संजय जाधव सर, माननीय डीसीपी श्री सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या कारवाया कंटिन्युअसली होणार।